वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथील शासकीय जमिनीवर काही इस्मांनी बेकायदेशीररित्या पक्की बांधकामे करून अतिक्रमण केले असून या जागेचा वापर अवैध दारू विक्रीसाठी केला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी तलवाडा ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदारांना गुरुवारी निवेदन देण्यात आले। काय आहे नेमके प्रकरण? ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार मौजे तलवाडा येथील शासकीय जमिनीवर काही व्यक्तींनी अनधिकृतपणे कब्जा करून पक्की बांधकामे केली आहेत। धक्कादायक बाब म्हणजे याच अतिक्रमित जागेवर सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध हातभट्टी तसेच देशी विदेशी दारूची सर्रास विक्री केली जात आहे। या अवैध व्यवसायामुळे गावातील सामाजिक शांतता आणि आरोग्य धोक्यात आले आहे। महिला व विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण। या अवैध दारू विक्रीमुळे गावात मद्यपींचा वावर वाढला असून त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या अश्लील भाषेमुळे गावातील महिला आणि शालेय विद्यार्थिनींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या व्यसनामुळे गावातील तरुण पिढी उद्ध्वस्त होत असून अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत। तसेच मद्यपींच्या आपापसातील भांडणांमुळे गावात वारंवार तणाव निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टिमेटम। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार प्रशासनाला शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचे अधिकार आहेत। त्यामुळे प्रशासनाने या अर्जाची 7 दिवसांच्या आत दखल घेऊन संबंधित ठिकाणचे अतिक्रमण तात्काळ जमीनदोस्त करावे आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जर 7 दिवसांच्या आत प्रशासनाने यावर ठोस कारवाई केली नाही तर समस्त तलवाडा ग्रामस्थांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल। ग्रामस्थांचा इशारा। या निवेदनावर श्री संभाजी मगर, श्री अमीर शेख यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या निवेदनाच्या प्रती ग्रामपंचायत कार्यालय आणि संबंधित विभागांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती उस्मान शेख यांनी दिली। RKS न्यूज साठी उस्मान शेख, नाशिक।